श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या प्रवासात कुठल्याही प्रकारचा त्रास नको म्हणून लोक बरेच उपाय करत असतात. त्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रवास हा सुखदायक ठरतो, तर बऱ्याच वेळा प्रवास फारच जास्त प्रमाणात कष्टकारक असतो. अशी मान्यता आहे की हिंदू धर्मातील शास्त्रानुसार असे काही दिवस आहेत की ज्या दिवशी प्रवास करणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील ज्योतिषांमध्ये नवविवाहित मुलींबद्दल देखील अशा काही गोष्टी सांगितल्या जातात की खास करून ज्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नाहीत, त्यांनी कधीच मुलींना बुधवारी सासरी पाठवू नये. कारण माहितीनुसार बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात. कारण नवीन वधूचे बुधवारी प्रवास करणे अशुभ मानले जाते. तसेच आपल्या देशात सर्व प्रकारच्या तसेच विविध धर्माचे लोक आहेत आणि प्रत्येक धर्माची स्वतंत्र अशी परंपरा आणि रूढी आहे. असे सांगितले जाते की मुलीचे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी असते. तसेच जेव्हा ती माहेर येते आणि परत सासरी जाते तेव्हा ही तिची पाठवणी केली जाते. पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी या बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये. कारण त्याची काही शास्त्रात महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. यामध्ये हिंदू शास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो. तसेच जर बुधवारी मुलीला सासरी पाठवले गेले तर अनेक अपशगुन होऊ शकतात. त्यामुळे असं केल्याने त्या नवविवाहित मुलीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमचे जीवन दुःखी होऊ शकते. जर मुलीच्या पत्रिकेत बुध ग्रह भारी असेल तर अजिबात बुधवारी हे काम करू नये. तसेच दुसरे कारण म्हणजे विवाहित मुलगी आपल्या सासरी बुधवारच्या दिवशी गेल्यास तिच्या सासरच्या नात्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. मुलीच्या लग्नानंतर प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलीला सासरी योग्य वागणूक दिली जावी. तसेच आपली मुलगी ही सासरी खुश राहावी. जर बुधवारी कधीही मुलीला सासरी पाठवायचे असेल आणि जर तिचा बुध ग्रह भारी असेल तर असे केल्याने तिच्या प्रवासात अनेक प्रकारच्या अडचणी किंवा वाईट प्रसंग येण्याची शक्यता असते. तसेच तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच माहेरी आलेल्या मुलीला सासरी बुधवारी पाठवण्याची ही एक चूक कधीही करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.